नमस्ते मॉम हेल्थ केअर. तुमच्या सगळ्यांचं वाकड सेंटरमध्ये स्वागत आहे. तर आपण एक अशा बाबांना भेटणार आहोत की त्यांचे त्रास आपल्या सेंटरमध्ये येऊन कमी झालेले आहेत. तर पहिल्यांदा त्यांची आपण ओळख करून घेऊयात. तर बाबा, तुमचं नाव सांगा पहिला. अशोक अण्णासाहेब गाडवे, राहणार कसपट वस्ती वाकड, तर बघा फ्लोरेन्सिया सोसायटी. हे आपले गाडवे बाबा आहेत. तर बाबा, मला सांगा, तुम्हाला सेंटरला याच्या अगोदर काय त्रास होते? मला बरेच काही त्रास होते. शुगर, BP, कंबरदुखी, गुडघेदुखी आणि संधिवाताचा त्रास होता. मला 11 महिने झाले आपल्याकडे येऊन ट्रीटमेंट घेतो आहे मी. चांगल्या प्रकारे मला उपचार झालेले आहेत. 90% फरक पडलेला आहे. तर बघा, आपले जे बाबा आहेत गाडवे बाबा, त्यांना गुडघ्यांचा त्रास होता, शुगर, BP, वाताचा त्रास होता, कंबरदुखीचा त्रास होता. तर ते आपल्या सेंटरला 11 महिने झाले येत आहेत. तर बाबा, मला सांगा, तुम्हाला 11 महिन्यात किती फरक पडलेला आहे? म्हणजे मला आता शुगरचा त्रास होता, BPचा होता. BPची गोळी बंद झाली असून शुगरची गोळी लिमिटमध्ये आहे. आता शुगर लिमिटमध्ये आहे माझी आता. आणि गुडघेदुखी बंद झालेली आहे, कंबरदुखी बंद झालेली आहे आणि वाताचा त्रास होता तोही बंद झालेला आहे. म्हणजे सरासरी 90% फरक पडलेला आहे. तर बघा, जे आपले गाडवे बाबा आहेत त्यांना शुगर त्यांची होती ती भरपूर MGची गोळी होती त्यांना. तर आता ती कमी आलेली आहे. प्लस त्यांची BPची गोळी बंद झालेली आहे, वाताचा त्रास कमी झालेला आहे, गुडघ्यांचा त्रास कमी झालेला आहे. तर त्यांनी ज्या थेरपी घेतात आपल्या सेंटरला येऊन रेग्युलर, तर त्यांचे त्रास कमी झालेले आहेत. तर बाबा, मला सांगा, तुम्ही जो आपला मास्टर बेल्ट आहे तो तुमच्या घरी घेऊन गेलेले आहेत, तर तुम्ही त्याची थेरपी घेतात का? हो, रोज 2 टाईम घेतो. मी घेतो, माझी मंडळी घेते आणि त्यांना आता फरक पडत चाललेला आहे. शुगर BPचा त्रासामुळे बेल्ट घेतल्यामुळे आणि स्लीपरचा वापर केल्यामुळे बराचसा फरक पडलेला आहे. तर बघा, आपले बाबा आहेत ते तर रेग्युलर थेरपी करतायत. तर तशाच आपल्या ज्या घरी आई आहेत तर त्यासुद्धा रेग्युलर थेरपी करतायत. त्यांनासुद्धा जो BP आणि शुगरचा त्रास होता तो सुद्धा त्यांचा कमी झालेला आहे. तर बाबा, मला सांगा, तुम्ही आपल्या सेंटरबद्दल काय बोलताल? आत्तापर्यंत जेवढे पेशंट आपल्याकडे आलेले आहेत उपचाराकरता ते अगदी 70%हून त्यांनाही फरक पडलेला आहे, मलाही फरक पडलेला आहे. अशी थेरपी पुढे 10 वर्षे चालू राहावी अशी माझी विनंती आहे. तर बघा, काका सांगतायत की त्यांचे पण त्रास जे ठीक झालेले आहेत तसेच तुमचे पण सगळ्यांचे त्रास ठीक व्हावेत. तुम्ही रेग्युलर थेरपी करावी. तर बाबा, मला सांगा, तुम्ही आपल्याकडे जे लोक येतात त्यांना तुम्ही काय बोलताल थेरपीबद्दल? त्यांना मी हेच विनंती करेन की रोज आपण येऊन थेरपी घेऊन जाणे, थेरपीचा आनंद घेणे. थेरपी सध्या फ्रीमध्ये उपचार चालू आहेत. एवढेच त्यांना मी सांगेन. रोज या, रोज थेरपी घ्या आणि शरीराची सुधारणा करून घ्या, एवढीच मी त्यांना विनंती करेन. तर बघा, जे आपले बाबा आहेत ते सांगतायत की त्यांनी पण जसं त्यांच्या शरीराची काळजी घेतलेली आहे तशीच तुम्ही पण सगळेजण तुमच्या शरीराची काळजी घ्या आणि तुम्ही पण रेग्युलर थेरपी करा. थँक्यू मॉम हेल्थ केअर. नमस्कार.